सर आजच्या कार्यक्रमाबद्दल सांगा काही. साहेबांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं. कंपनीचे चेअरमन पुष्पगुच्छ काल निमित्त शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व हाऊसकीपिंगच्या टीमच्या वतीने श्री ठाणेकर साहेब एक मिनिट महावीर रवी मातर पवार साहेब आमचे स्टोरचे आमचे सहकारी आणि आमच्या सोबत स्वच्छतेचा भाग म्हणून ते काम करत त्या स्वच्छतेच्या पाटील साहेबांना जो रक्त लावलेला आहे त्या रक्ताला आज विरोध झालेला आहे. सर्वजण आज हे सर्व त्या रोपट्याच्या झाडाखाली आहे आणि त्या रोपट्या नेहमी त्याला पाणी घालत राहू. पहिला एक्सपिरियन्स आहे. त्यानंतर अनेक कार्यक्रम होते पण हा एक आठवण म्हणून कार्यक्रम राहणार नेहमी असं. सर्व टीमचं पण मी माझ्या आज आलेल्या या वाढदिवसाला सगळ्यांचं त्यांचं पण थँक्यू करतो. धन्यवाद. आपल्याकडे कुठल्या सर्व्हिसेस आहेत? आमच्याकडे आम्ही सध्या हाऊसकीपिंग सर्व्हिसेसमध्ये काम करतो आहे. हाऊसकीपिंगमध्ये आमच्याकडे मेकॅनाइज क्लिनिंगचं काम आहे, मशीन मटेरियल आणि मॅनपॉवर. त्यानंतर आमच्याकडे जे आहे की आम्ही मॅनपॉवर कॅज्युअल वर्करचं काम करतो, नॅपचं काम करतो आम्ही. बाकी इतर कामामध्ये आम्ही सिक्युरिटीमध्ये पण आहे. आम्ही आमची प्लास्टिक मोल्डिंगची एक नवनील इंजिनिअरिंगच्या नावाने फॉर्म रजिस्टर्ड झालेले आहे आणि व्हेरिटी नावाने आमची सिक्युरिटी आहे. आम्ही आता त्याच्यानंतर फूडमध्ये पण आहे. आमचं फूडमध्ये पण एक प्रोडक्ट्स आहे सध्या साई मॅनपॉवर सर्व्हिसेसचं. आणि सर्व हे प्रोडक्ट पाटील साहेबांनी हे म्हणजे आमच्यासाठी निर्माण करून ठेवलेलं आहे की हे सगळं तुम्ही व्यवस्थितरित्याने हे सांभाळा, याचा हिसाब ठेवा आणि हे हिसाब जर तुम्ही ठेवला तर याला तुम्ही पुढे घेऊन जाऊ शकता. आज जर तुम्ही याचा उदनास संवाद केला तर इथेच संपून जाईल. त्यासाठी आमच्यासाठी त्यांनी खूप साऱ्या गोष्टी करून ठेवल्या या साई मॅनपॉवर सर्व्हिसेसमध्ये. म्हणून आम्ही त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांना स्पेशली थँक्यू करण्यासाठी आज सेलिब्रेशन केलं. सर पाटील साहेबांनी एवढी छान टीम बनवली आणि एवढे सपोर्टिव्ह लोक त्यांच्या टीममध्ये आहेत. तसं पाटील साहेबाबद्दल 2 शब्द सांगा. पाटील साहेब नेहमीच म्हणजे आता माझा जो प्रवास आहे 14 वर्षाचा अनुभव त्यांच्यासोबतचा, त्यांनी सांगितलं की पायरीवरनं खाली उतरताना राग आणि रोष आणि भेदभावपणा हा घरी ठेवायचा. आपण ज्या वेळेला इथे काम करायला तो राग बाजूला ठेवायचा, रोष बाजूला ठेवायचा, जात धर्म सगळं बाजूला ठेवून नेहमी आपण काम करायचं हे त्यांनी शिकवलं. आणि शांततापणाने काम करायचं. कुठलंही काम हाती घेतलं तर त्याला पूर्ण ताकदीने करायचं, त्याला नक्कीच सफलता भेटते. त्यांनी असं सांगितलेलं आहे की अनेक वेळेला मला त्यांच्यासोबत राहताना अनुभव